तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच सनई चौघडे ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आणि आता सगळ्यांना म्हणजे धक्कासुद्धा बसलाय. सगळे दुःखात पण आहे आणि सगळे आता टेन्शनमध्ये सुद्धा आलेले आहेत. आणि आता पम्माला अटॅक आलेला आहे, त्यामुळे पम्मा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आणि तिला अटॅक कशामुळे आला हे तर आपल्याला माहिती आहे. जसं की आपण कालच्या भागात बघितलं की जय तिच्याजवळ आला होता आणि त्याच्यामुळे आता जयला म्हणजे जयमुळे आता पम्मा शुद्धीवर आलेली आहे आणि आता जयमुळेच पम्मा बरी होणार असं आपण कालच्या भागात बघितलं. तर आपल्याला आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता जयमुळे तर पम्मा बरी होतेच आणि ती शुद्धीवर तर आलीच आहे. पण आता पम्मा सुभाषला समजून सांगते आणि सुभाषला सुद्धा पम्माचं बोलणं पटतं. आणि मग आता सुभाष हा जयला आणि शरूला जवळ घेतो आणि त्याच्या मिठीत घेतो आणि त्याची माफी मागतो आणि त्याचे आभारसुद्धा मानतो. पण ते आता तो कसे मानतोय आणि तो आता सुभाष नक्की कसा तयार होईल आणि शरूला आणि तो जयला कसा स्वीकारेल, तो त्यांच्या चारही मुलींचा कसा परत एकदा स्वीकार करेल हे आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, यासाठी आपला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मग आता बघूया की आता सुभाष जयला आणि शरूला कसं जवळ घेतो आणि त्याला पम्मा आता नक्की काय समजून सांगणार आहे. तर आपल्याला तर माहिती आहे आता पम्मा ॲडमिट आहे आणि आता तिथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. मग तेवढ्यात तिथे जय आणि गौतम येतो. गौतम आशूला आवाज देतो आणि मग आशू लगेच त्याच्याजवळ धावत पळत जाते आणि त्याला बोलते की आता जर माझ्या आईला काय झालं तर यासाठी आपण जबाबदार असू, असं ती त्याला सांगते. तर तो मग तिला बोलतो की तू काळजी नको करू, काकू आपल्या बऱ्या होणार आहेत आणि त्यांना काही होणार नाहीये. तो तिला समजावत असतं. पण इकडे आशू मात्र रडत असते, कारण आता त्यांना म्हणजे त्यांच्याशी सुभाषसुद्धा बोललेला नसतो आणि त्यांच्यासोबत कोणी असा आधारच देणारं नसतं आणि त्यांना हे सगळं त्यांच्यामुळेच झाले असं त्यांना वाटत असतं आणि ते करायलाही गेले आणि झालं दुसरंच असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. इकडे जयसुद्धा शरूकडे बघून वाईट टोन करतो आणि त्यालासुद्धा थोडं का होईना पण त्यालासुद्धा वाईट वाटत असतं का मी यामध्ये मोठा आणि मी जर काहीतरी केलं असतं, घरच्यांना जर एकत्र बसून सांगितलं असतं तर आता या गोष्टी झाल्या नसत्या असं त्याला वाटत असतं. पण तसं ते होणार नव्हतं. इकडे मग लगेच सुभाषजवळ गौतम येतो आणि त्याला बोलतं की सॉरी म्हणून, आमच्यामुळे हे सगळं झालं पण त्यांना काही होणार नाही म्हणून असं तर त्यांना सांगत असतो आणि तो माफ करा असं वगैरे बोलत असतो. पण सुभाष रागत असतो. सुभाषला त्याचं कोणतंच म्हणणं ऐकायचं नसतं आणि त्याला समजून सुद्धा घ्यायचं नसतं. तो त्याला बोलतो की तू इथून जा म्हणून, तुझ्यामुळे हे सगळं झाले आणि माझ्या जर पम्माला जर काही झालं तर या सगळ्यासाठी तू जबाबदार असशील असं तो त्याला म्हणत असतो. तो त्याला म्हणतो मी तुला शिवीगाळ देण्याआधी तू इथून निघून जा आणि तो तिथून उठतो. पण गौतम मात्र ऐकत नाही. गौतम त्याच्याजवळ येतो आणि त्याला बोलतो की प्लीज आम्हाला माफ करा म्हणून, त्या लवकरात लवकर बऱ्या होतील, त्यांना काही होणार नाही. इकडे समायरा वगैरे सगळं त्यांचं बोलणं ऐकत असतात. मग सुभाष त्याला बोलतो की माझ्या मुली माझ्यासोबत कधी खोट्या बोलल्या नाही, माझ्या बायकोसोबत कधी खोट्या बोलल्या नाही आणि त्यांनी आमच्यापासून काही लपवलं सुद्धा नव्हतं. पण आज ती बाईने आज पहिल्यांदा आमच्यापासून हे सगळं लपवलं आणि तिने आम्हाला काहीच खरं सांगितलेलं नाही आहे. हे सगळं तुझ्यामुळे झाले, तो असं त्याला बोलत असतो. पण आता सुभाषला काही माहिती नसतं की म्हणजे त्यांच्या बाजूने एक ते बरोबर होते आणि आता हे सुद्धा ह्यांच्या बाजूने बरोबर आहे. पण आता दोघांच्यामध्ये आता पम्माला अटॅक आला नाही आणि पम्मा हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे आता सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे कोण कोणत्या परिस्थितीत. त्यामुळे गौतमला तो जायला सांगतो आणि बोलतो की तू मला परत तोंड नको दाखवू, हे सगळं तुझ्यामुळेच झाले म्हणून. तर मग जय त्याला आवाज देतो आणि गौतमला इकडे बोलवून घेतो की आता आपलं काही ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे, काकूंना बरं होऊ दे, मग आपण नंतर बघूया म्हणून. तर मग जयसुद्धा त्यांना समजवायला जात असतो. पण आकाश त्याला हेच सांगतो की आत्ता कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे, आपणच काहीतरी करायला हवं आणि आता आपणच समजावून घेतलं पाहिजे सगळ्यांना, कारण आता कोणीच आपलं ऐकणार नाही आणि कोणाला आपलं बोलणं आत्ता तरी पटणार नाही असं आकाशचं म्हणणं असतं. तर मग जय गौतमला घेऊन घरी जातो. तर मग इकडे शरू त्याला थांबवते आणि बोलते की सॉरी म्हणून, कारण त्याच्या आईचा अपमान झालेला असतो आणि म्हणजे त्यालासुद्धा गिल्ट वाटलेलं असतं. मग जय तिला बोलतो की इट्स ओके, आपण नंतर बघूया म्हणून आणि तो आसावरीकडे बघून तिथनं निघून जातो आणि तो त्याच्या घरी जातो. आता घरी तर वेगळाच तमाशा होणार होता. पण इकडे मात्र
पमाची कंडिशन एकदम बेकार असते आणि ती आता म्हणजे असं आपण म्हणायला नको की ती आता शेवटच्या स्टेपला आहे म्हणून. आणि आता डॉक्टरांचे सगळे प्रयत्न चालू असतात तिकडे. त्यानंतर इकडे जय आणि गौतम घरी येतात. तो त्याच्या आईशी बोलत असतो आणि मग जयला त्याची आई बोलते की हा गौतम अगदी अल्लड आहे, मी त्याला समजू शकते, पण तू तर हुशार होता, माझा तुझ्यावर तर विश्वास होता आणि तू असं वागशील असं मला माहिती वाटलं सुद्धा नव्हतं, असं ती त्याला बोलत असते. ती त्याला खूप काय बोलते की मला आई वगैरे म्हणू नकोस. तिला एक रागच आलेला असतो. त्यामुळे जयला थोडंसं वाईट वाटतं. जय तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिला वचन देतो की तू जे काय म्हणशील ते माझ्यासाठी अंतिम असेल आणि तुला मी वचन देतो की तू जे बोलशील तेच मी करेल, पण आता तू थांब आणि माझं ऐकून घे. त्यावेळी मग त्याला तेजस्विनी बोलते की तू जर परत आता वचन मोडलंस तर जसं तू आता खोटं बोललास तसंच हे वचन दिल्यानंतर तू जर खोटा बोलला तर त्याच्यामुळे मला काही या विषयावर बोलायचं नाही. आणि मग तेजस्विनी तिथून निघून जाते. आता मात्र मग तो त्याच्या आजीला सांगतो की तू हिला समजावून सांग आणि आता ती तुझंच ऐकेल, ती काही माझं ऐकत नाही आणि प्लीज तिला समजावून सांग. मग त्याला त्याची आजी बोलते की मी सांगते समजावून, पण ती आता खूप दुःखी झाली आणि ती आता कोणाचं काय ऐकणार नाही, त्याच्यामुळे मी तिला नंतर समजावून सांगेल म्हणून. आणि मग इकडे डॉक्टरांनी सुभाषला बोलून घेतलेलं असतं, कारण आता डॉक्टरांना पमाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची असते आणि ती आपल्यासाठी सुद्धा खूप मोठी शॉकिंग गोष्ट आहे. कारण आता डॉक्टर त्याला असं काय सांगतात की ते आता तुम्ही ऐका. तर डॉक्टर त्याला असं बोलतात की त्यांना याआधीसुद्धा एक अटॅक येऊन गेलेला आहे. तर सुभाष बोलतो की नाही, असं काही झालेलं नाही आणि तिने मला काही सांगितलेलं नाही आहे. तर मग डॉक्टर बोलतात की पण त्यांना हा अटॅक येऊन गेलेला आहे असं त्यांचं म्हणणं, म्हणजे ते सांगत असतात. तर इकडे ते डॉक्टर बोलतात की त्यांनी काहीतरी झालं असेल त्यामुळे तुम्हाला काही सांगितलेलं नसेल, पण त्यांना मेजर अटॅक आलेला आहे आणि आता त्यांना दुसरा अटॅक आहे. त्यामुळे आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय आणि म्हणजे ते असं प्रामाणिकपणे सांगतात की आता आम्ही आमची सगळी मेहनत करतोय, पण त्यांचा हा पहिला अटॅक नाही आहे. त्यामुळे तर ही कंडिशन जरा खूप क्रिटिकल आहे त्यांना असं म्हणायचं असतं. कारण आता जर पमाला काही झालं आणि त्यांनी जर त्यांच्या हॉस्पिटलवर काही केलं तर त्यासाठी ते त्यांना जे काही ते खरं सांगतात. मग आता सुभाष टेन्शनमध्ये जातो की हे पमाला पहिला अटॅक कधी आला होता आणि तिने काही त्याला सांगितलं नाही आणि आता तिचा हा दुसरा अटॅक आहे, त्याच्यामुळे त्याला आता धक्का बसणारच. आधीच त्याला एवढं मोठं टेन्शन आणि आतासुद्धा हे परत टेन्शन, त्याच्यामुळे त्याचा विचार करण्याची क्षमताच तिथे थांबते. मग तो बाहेर येतो. इकडे शरू वगैरे त्याला सगळे विचारतात की काय झालंय म्हणून, आम्हाला आईला बघायचं आहे, तुम्हाला डॉक्टर काय बोलले ते सांगा म्हणून. पण इकडे सुभाष तर रागत असतो. त्याला त्यांच्या मुलीचं तोंडसुद्धा बघायचं नसतं. तो त्यांना काहीच सांगत नाही आणि तो बोलतो की तुम्ही माझ्या पमाला बघायचं नाही आणि तो बोलतो की तुम्ही आमच्यासाठी कोणी नाही, मी तुमच्यासाठी कोण नाही. तो त्याचं स्पष्ट मत इकडे व्यक्त करतो आणि तो खूप रागत असतो. त्यामुळे तो असंच बोलणार हे तर आपल्याला माहिती आहे. तर मग शरू सुभाषला सॉरी बोलते, आमच्याकडनं चूक झाली असंही बोलते, त्याची समजूतसुद्धा घालते. पण सुभाष काही समजवण्याच्या पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे तो त्यांचं काहीच बोलणं ऐकत नाही. इकडे आसावरीसुद्धा त्याला समजवत असते, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो बोलतो की तुम्ही आता गप्प बसा, तुम्ही आमच्यासाठी कोणीच नाही आहे, आम्ही तुम्हाला एवढं सांभाळलं, पण तुम्ही आज हे आम्हाला फळ दिले, मी तुमच्यासाठी काय नाही केलं असं तो त्यांना बोलत असतो. आणि तो शरूचा हात हिसकावून देतो. शरूने त्याला हाताला हात लावलेला असतो, तो हिसकावून देतो कारण तो रागात असतो. तो त्यांना म्हणजे त्याला मुलींचं त्याच्या तोंडसुद्धा बघायचं नसतं, का तर त्यांनी हे सगळं सांगितलं नाही म्हणून. पण तो एकाच बाजूने विचार करतोय, तो दुसऱ्या बाजूने विचार करतच नाहीये की आज त्याची मुलगी आसावरी ही एवढ्या मोठ्या संकटातून वाचली ह्याचं त्याला काहीच नसतं. पण तो त्यांना वेगळंच बोलत असतो. म्हणजे त्याचंसुद्धा एक बरोबर आहे, पण त्यांनी या गोष्टीचा सुद्धा विचार करायला हवा होता की आज त्यांच्यामुळे म्हणजे जय आणि शरूमुळे तुझी मुलगी इथे आहे बाबा. तुझी मुलगी जर दुबईला गेली असते, त्याच्यासोबत लग्न झालं असतं तर तुझ्या मुलीचे काय हाल झाले असते, किंवा तुझ्या मुलीसोबतच तुमचेसुद्धा बेकार हाल झाले असते, कारण त्यांनी तुमचे सगळे पैसे लुबाडले असते. पण तो याचा काही विचार करत नाही आणि मात्र तो याच गोष्टीचा विचार करतो की तो त्यांना बोलतो सुद्धा, आम्हाला थोडी तरी इज्जत होती, पण आता तुम्ही 100 लोकांसमोर आमची इज्जत धुळीला मिळवली आणि तुम्ही ते लग्न मोडून खूप मोठी चूक केली असं त्याचं बोलणं असतं. पण आता त्यांना तो समजूनच घेत नाही. पण आता तो असा मोठा ट्विस्ट येईल आणि तो आता समजून घेईल. इकडे शरू वगैरे सगळे रडत असतात आणि आता
त्याला असं वाटतं की ह्या सगळ्यांची चूकच आहे, पण आपल्याला माहिती आहे त्यांची चूक आहे. त्यांनी म्हणजे बरोबर ह्याच्यात स्पष्ट म्हणजे त्यांनी वेळ पाहून तो निर्णय घेतला, पण आता त्यांच्यावर वेळच एवढी होती, त्यांच्याकडे काही पुरावे नव्हते. त्यांनी जर आधीच जर हे सगळं सांगितलं असतं मग तर त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता आणि गौतम बांदेकरनी थोडासा गेम त्याचा पलटी करून सुद्धा बाजी मारली असते, त्याच्यामुळे त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता. म्हणून आता जयकडे आणि शरूकडे काही प्लॅन नव्हता आणि पुरावेसुद्धा नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी असं हे सगळं उघडकीस आणलं. पण आता हे उघडकीस आणले आणि त्याच्यामुळे एवढा मोठा राड झाला आणि एवढे मोठे सगळ्यांना धक्के बसले, त्यामुळे आता ते काही करू शकत नाही. सुभाष मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. त्याला सगळे समजवतात, पण तो स्पष्ट भाषेत बोललेला असतो की तुम्ही माझ्यासाठी कोण नाही आणि मी तुमच्यासाठी कोण नाही आणि माझ्या पामाला तुम्ही बघायला यायचं नाही, असं तो त्यांना सांगत असतो. पण आता त्या मुलींना सुद्धा वाईट वाटतं. पण आता इकडे आपण जसं कालच्या भागात पाहिलं की शरूकडे जय आलेला असतो गपचूप आणि कोणालाच माहिती नसतो जय आलेला आहे. त्यामुळे तो गपचूप पामाकडे जातो. त्याची मागणी असते की मला काकूंना बघायचे, मला एकदा तरी त्यांना बघायचं, म्हणून तो गपचूप पमाजवळ जातो आणि पमाचा हात हातात घेतल्यामुळे पमाला तेव्हा जाग येते आणि पमा शुद्धीवर येते. तर मग पमा त्याचे आभार मानते. म्हणजे थोडा वेळ पमा शांत होते, पण त्याला तिचं म्हणणं पटतं, कारण त्यांनी तिच्या मुलीला वाचवलेलं असतं. म्हणजे तिचं प्रेम असतं आसावरीवर, म्हणजे त्यांची ती पहिली मुलगी होती, त्याच्यामुळे तिचं प्रेम असणं साहजिकच आहे, तिची माया असणं साहजिक आहे. ती एक आई आहे आणि तिला जय आणि शरूने जे काही केलेलं असतं ते तिला पटत असतं, कारण त्यांची मुलगी एवढ्या मोठ्या संकटातून वाचले, ते इतक्या मोठ्या संकटातून वाचले. तर मग जय तिला सगळं समजावून सांगतं, ते तिला पटतं आणि ती जयचे आभार मानत असते. पण इकडं सगळं हे सुभाष बाहेरून बघत असतो की आता पमा नक्की शरू आणि जयला काय बोलते म्हणून. तो इकडे बाहेरनं ऐकत असतो आणि तो काही लवकर आत जात नाही. तो सगळं बोलणं ऐकून घेतो. त्याला तिथे राग आलेला असतो, पण तो तिचं सगळं बोलणं ऐकून घेतो. मग तिथे पमा त्याच्यासोबत जयसोबत बोलत असते की तुमचं म्हणजे पमा त्या जयचं आभार मानते. ती बोलते की मला माफ करा सुभाष, जर ते काय बोलले असतील तर मला माफ करा. ती त्याची माफी पण मागते आणि त्याचे आभार पण मागते की तुझ्यामुळे आज माझी मुलगी एवढ्या मोठ्या संकटातून वाचली. पण तिने अजून गौतमचा विषय तिथे घेतलेला नाही आहे. ती फक्त एवढीच बोलली की तुझ्यामुळे माझी मुलगी वाचली आहे, त्यामुळे मी तुझे आभारी आहे आणि मी तुझे खूप आभार मानते. तेवढ्यात मग शरू तिथे आलेली आणि मग शरूचे सुद्धा पमाने आभार मानलेले, कारण त्या दोघांनी एवढी मोठी म्हणजे एक युद्धच लढून, आता त्यांच्याकडे कोणते पुरावे नव्हते आणि ते पुरावे गोळा करणे ही काही सोपे गोष्ट नव्हते, कारण गौतम बांदेकर हा हुशार माणूस होता आणि त्याने सगळे पुरावे असे गपचूप म्हणजे त्याने आता अर्चनालाच कोणत्या ठिकाणी लपवली होती हे आपल्याला माहिती पण नव्हतं आणि त्यांनी ते कसं काही शोधून काढलं आणि त्यांनी त्याचं डोकं वापरलं, त्यामुळे त्यांना ती अर्चना भेटली. त्यामुळे ते लग्नात आले आणि त्यांचं सगळं सत्य गौतम बांदेकरचं त्यांनी सगळ्यांसमोर मांडलं. फक्त त्यांचा मांडण्याची वेळ चुकली, पण त्यांनी सगळं सत्य मांडलं. त्यामुळे आज आसावरी इथे असं पमाचं म्हणजे पमाला मान्य असतं ती सगळी गोष्ट, पण सुभाषला मान्य नसते. मग आता सुभाष तिथे येतो आणि मग पमा सुभाषला सगळं काही समजून सांगत असते आणि आता सुभाष फक्त पमाचाच ऐकणारा असतो, कारण तो आता त्याच्या मुलींना तर तो नाहीच म्हणत होता आणि तो फक्त पमाचाच ऐकणारा असतो. त्यामुळे पमा त्याला सगळं समजून सांगते की ह्याच्यामुळे आज आपली बाई इथे, असं ती त्यांना सांगत असते. नाहीतर आपल्या बाईचं काय झालं असतं, जर गौतम बांदेकरसोबत जर लग्न झालं असतं तर मग तिलासुद्धा त्याने विकली असते आणि आपल्याकडनं सुद्धा पैसे घेतले असते आणि आपण काही गरीब आहे, त्यामुळे आपल्याला काही करता आलं नसतं, असं ती पमा त्याला सांगत असते. मग पमाचं बोलणं सुद्धा सुभाषला पटतं आणि मग आता सुभाषला हे पटल्यामुळे जय आणि शरू तिथे असतात. मग तो सुभाष जयला बोलतो की मला माफ कर, म्हणून मी तुझ्या भावाला उगाच काहीतरी बोललो आणि त्याला मी रागात होतो, त्याच्यामुळे हे सगळं बोललो, पण मला माफ कर, तू मला समजून घे, असं त्याला बोलतो की तुझ्यामुळे माझी बाई वाचली एवढ्या मोठ्या संकटातून, पण मी याचा विचार केला नाही. मी विचार केला तो माझ्या पमाचा केला. माझी पमा तुझ्यामुळे अशी आजारी पडली असा मी विचार केला, पण मला आता माफ कर, मला माझी चूक समजली, असं सुभाष त्याला सांगत असतो. आणि मग तिथे शरू पण असते आणि शरूची पण यात इन्व्हॉल्वमेंट असतेच. मग तो शरूची सुद्धा माफी मागतो आणि शरूला सुद्धा बोलतो की मला माफ कर, म्हणून मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला आत्ता, कारण तो आता वेगळ्याच कंडिशनमध्ये होता, तर ती कंडिशनसुद्धा आपण समजून घेऊ शकतो, असं तो तिला बोलतो.
त्यामुळे तो तिला बोलतो की मला माफ कर, मी तुला समजून घेऊ नाही शकलो, तू माझी मुलगी आहे, पण मी तुझ्यावर राग काढला आणि तुला नाही नाही ते बोललो, तुला मी बोललो की तो तिला बोललेला असतो की तू माझी कोण नाही, मी तुझा कोण नाही, असं तो बोललेला असतो. त्याच्यामुळे तो सगळ्या गोष्टीची माफी मागतो आणि त्याला आता समजलेलं असतं की त्याची चूक नक्की कुठे झाली, त्यामुळे तो माफीच मागत असतो. आणि मग तो जयला आणि शरूला त्याच्या जवळ घेतो आणि मग तो त्यांना मिठीत घेतो, कारण त्याला त्याची चूक कळलेली आता आणि त्याची चूक त्याला पमाने दाखवलेली की बाबा ह्यांनी आपल्या मुलीचं भलं केलं आहे आणि आता ह्यांच्यामुळेच आपली मुलगी आज इथे नाही तर मग ती कुठे असते याचा आपल्याला ठाव ठिकाणासुद्धा नसता लागला आणि आपण आत्ता गरीब झालो असतो आणि आता आपल्यामुळे आपली मुलगी आता आपल्या मुलीचं खूप वाईट झालं असतं असं त्याचं म्हणजे तिचं म्हणणं असतं. तर मग इकडे जय त्याला बोलतं की आमचीसुद्धा चूक झाली, आम्हीसुद्धा हे सत्य तुमच्या समोर असं उलगडलं, त्यामुळे तुम्ही आम्हालासुद्धा माफ करा आणि आमची माफी मागू नका, असं तो जय बोलत असतो. आणि जय आता म्हणजे जय हा खूप प्रेमळ असतो, पण त्याला फक्त त्याची एकच गोष्ट मान्य नसते, म्हणजे तो जरा थोडासा हे असतो म्हणजे रागीट असतो. आता प्रत्येक माणूस असा असतोच ना, तो प्रेमळ सुद्धा असतो, रागीटसुद्धा असतो, आगाऊसुद्धा असतो, असाच जयसुद्धा असतो. पण त्याने त्यांना समजून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यांनी सगळं समजून घेतलं आहे. त्यामुळे आता जय हा म्हणजे सुभाषला आणि पमाला कन्व्हिन्स करेल का, मेन म्हणजे ते पमा आणि सुभाष कन्व्हिन्स होतील. पण आता जयची आई, गौतमची आई म्हणजेच तेजस्विनी खानोलकर ही या लग्नासाठी तयार होईल का. आता मग जय काय करणार, ह्यांना विश्वासात घेणार आणि मग आता त्यांच्या लग्नाची मागणी घालणार, कारण मग आता आपल्याला हेच पाहिजे. जयचं एकच टार्गेट असतं की त्याला त्याच्या भावाचं लग्न करून द्यायचं असतं. त्यामुळे आता जयला तर सुभाषने आता जवळ घेतले, त्यामुळे आता सुभाषचं यावर नक्की काय मत असेल, पमाचं यावर काय मत असेल, हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. आणि आता पुढच्या भागात तर अजून एक मोठा नवीन ट्विस्ट येणार आहे मित्रांनो, त्यामुळे ही मालिका पाहणं सोडून देऊ नका, कारण ही मालिका एकदम मनोरंजनशील आहे आणि एकदम पाहण्यासारखी आहे आणि आपल्या अगदी कुटुंबासारखीच आहे. त्यामुळे कुटुंबाप्रमाणेच या मालिकेकडे बघा आणि पुढे काय होणार आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा आणि ही मालिका पाहत राहा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.